लक्षवेधी क्रमांक 1 अमित गोरखे। लक्षवेधी क्रमांक 1 मान्य केल्याप्रमाणे सभापती महोदय, भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे, परंतु महाराष्ट्रातील ख्रिश्चन लोक मुळात हिंदू धर्मीय, खास करून अनुसूचित जाती जमाती, भटक्या, विमुक्ती जाती व इतर प्रवर्गातील आहेत। परंतु सदर लोकांनी गुप्तपणे ख्रिश्चन धर्म स्वीकारून या धर्माच्या प्रथा व परंपरा, प्रार्थना पद्धती छुप्या पद्धतीने पाळत आहेत। त्यांचा ज्यावेळेस अंत्यविधी होतो, ज्यावेळेस लग्न कार्य होतं, त्यावेळेस त्यांचा खरा धर्म त्या ठिकाणी दिसतो। महाराष्ट्रात अशा प्रकारचे ख्रिश्चन लोकांकडून हिंदू धर्म व आरक्षित जात वर्गाचा कागदपत्री वापर करून शिक्षणात व नोकरींमध्ये तसेच निवडणुकांमध्ये पण आरक्षणाचा लाभ घेत असताना आपल्याला दिसतंय। अशी फसवणूक खास करून नंदुरबार, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। या खोटारडेपणांमुळे महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं दुर्बल व वंचित घटकातील लाभार्थी आरक्षण व शासकीय सोयी सुविधांपासून खऱ्या अर्थानं वंचित आहेत। या ठिकाणी मी आवर्जून काही प्रूफ्स या ठिकाणी आणलेले आहेत की जे सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करतात, विकास शामलेव मिरपागार जे ग्रामपंचायत सदस्य मिरी पाथर्डी अहिल्यानगर येथे आहेत, अनुसूचित जाती जमातीमधून त्यांनी निवडणूक लढवली 2021 मध्ये, पास्टर म्हणून काम करत आहेत, ख्रिश्चन संस्थेत नोकरी करतात। जोसेफ साळवे जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत, लोणी येथे राहता अहिल्यानगर येथे। दीपक मकासरे कोतवाल तलाठी आहेत, कार्यालय त्यांचं राहुरी अहिल्यानगर आहे। प्रमोद ओहाळ आहेत, कोतवाल तलाठी आहेत, कार्यालय त्यांचं राहुरी अहिल्यानगर आहे। अविनाश ओहाळ आहेत। अशा अनेक प्रकरण आहेत आणि अशा निवडणुका त्यांनी SC समाजाच्या ह्या सर्टिफिकेट्सद्वारे त्या लढवलेल्या आहेत। पण नंतर आपला धर्म खऱ्या अर्थानं विसरून, हिंदू धर्म विसरून ते संपूर्णतः अशा प्रकारच्या ह्या सगळ्या ख्रिश्चन कम्युनिटीद्वारे त्यांचे सगळे कार्य करत आहेत। मी या प्रश्नाद्वारे मी सभापतींना, माननीय मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे 2024 या प्रकरणातील नियमानुसार हिंदू धर्माचा व जातीचं आरक्षणासाठी वापर करणे हे अनैतिक कृत्य असूनही या प्रकारे ही संविधानाची फसवणूक आहे। त्यामुळे माझे महत्त्वाचे 3 प्रश्न आहेत की क्रिप्टो ख्रिश्चन लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी शासनाची भूमिका व उपाययोजना करणार आहात का? जात पडताळणी समिती अपॉइंटमेंट करून अशा केसेसच्या चौकशी आपण शासनाद्वारे करणार आहात का? त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत होईल का? आणि तिसरा प्रश्न, अशा प्रकारचे खात्रीलायक रिपोर्ट शासनाकडनं समितीकडून सादर झाल्यास शासकीय कर्मचारी, अधिकारी, अनुसूचित जाती जमातीन कोट्यातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही करून त्यांच्याकडनं लाभाची वसुली आपण करणार आहात का? माननीय सभापती महोदय, सन्माननीय सदस्य श्री अमित गोरखे यांनी अतिशय महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे की नोव्हेंबर 26, 2024 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की शेड्यूल कास्टचं आरक्षण हे केवळ हिंदू, बौद्ध आणि सिख हेच घेऊ शकतात, इतर धर्मीय ते घेऊ शकत नाहीत। आणि त्याकरता त्यांनी संविधानाची जी रचना आहे त्या रचनेचा उल्लेख केलेला आहे आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत। आणि म्हणून त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की प्रोव्हाइडेड दॅट नो पर्सन who professes religion different from Hindu in the bracket the Sikh, the Buddhist religion shall be deemed to be member of scheduled caste। म्हणजे ज्या क्षणी तुम्ही हिंदू, सिख किंवा बुद्धिस्ट या 3 धर्म हे सोडता किंवा या 3 धर्माचे राहत नाहीत, त्यावेळी तुमचं शेड्यूल कास्ट हे स्टेटस जातं, ते तुम्हाला राहत नाही। आणि म्हणून यामध्ये फार स्पष्टपणे त्यांनी त्याची कारण मीमांसा देखील पुढे दिलेली आहे की त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की वी ॲग्री विथ द हायकोर्ट दॅट व्हेन द ॲपिलंट एम्ब्रेस्ड ख्रिश्चियनिटी इन 1949
he lost the membership of Adi caste classifications. All Christians are treated as equals, and there is no distinction between one Christian and another of the type that is recognized between the members of different castes belonging to Hindu religion. In fact, caste system prevails only amongst Hindus or possibly the same religions closely aligned with Hindu like Sikhism आणि Buddhism. आणि म्हणून त्यांनी अतिशय स्पष्टपणे याच्या पुढे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जर शेड्यूल कास्टचं सर्टिफिकेट किंवा ते आरक्षण ज्यांनी घेतलेलं आहे किंवा जे घेऊ इच्छितात हे जर हिंदू, बौद्ध किंवा सिख या कम्युनिटीचे नसतील तर त्यांना तो आरक्षण घेण्याचा अधिकार असणार नाही. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय या ठिकाणी दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केलाय की अशा प्रकारे जर कोणी इतर धर्मियांनी अशा प्रकारचे कागदपत्र देऊन शेड्यूल कास्टचं आरक्षण घेतलेलं असेल तर त्यांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे विहित प्रोसिजर प्रमाणे रद्द करण्यात येईल. कोणी जर या संदर्भात काही फायदे घेतले असतील, सरकारी नोकरी घेतली असेल तर त्यांचं प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नियमानुसार त्याच्यावर कारवाई होईल. कोणी जर खोट्या सर्टिफिकेटच्या आधारावर किंवा अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळवून त्या ठिकाणी निवडणूक लढवली असेल तर त्याही संदर्भात ते सर्टिफिकेट रद्द झाल्यानंतर त्यांची निवडणूक रद्द करण्याची या ठिकाणी कायद्यातच तरतूद आहे. त्यामुळे ते देखील केलं जाईल आणि या संदर्भात अधिक इफेक्टिव्ह कारवाई काय करता येईल त्याचा देखील विचार राज्य सरकार करेल.